हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या नावाच्या आवाजातलं रहस्य. सोनाली सावंत, वय फक्त 28. एक साधी, प्रामाणिक आणि करुणामय मुलगी. पुण्यातल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून नुकतीच नियुक्त झाली होती. आईचं निधन लवकर झालं होतं आणि वडील शरद सावंत, जे स्वतःही डॉक्टर होते, ते मात्र काही वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाले होते. पोलिसांनी शोध घेतला पण निष्फळ. शेवटी मृत समजा अशी फाईल बंद झाली. त्या दिवसानंतर सोनालीने आयुष्याशी एक वचन घेतलं होतं. मी लोकांचं दुःख कमी करणार, जसं बाबा करत होते. त्यासाठीच तिने नर्सिंगचं शिक्षण घेतलं आणि आता ही नवी नोकरी तिच्या आयुष्याचं नवीन पान ठरली. हॉस्पिटलमधलं जीवन तिच्यासाठी नवं होतं. पहाटेचे राऊंड्स, औषध, पेशंटचे ओरडणे आणि काहींचे आभार. प्रत्येक दिवस तिला काहीतरी नवीन शिकवायचा. पण एक पेशंट तिच्या मनात हळूहळू बसू लागला. बेड क्रमांक 17, नाव शरद देशमुख. तो वयस्कर गृहस्थ होता. पांढरट केस, पण डोळ्यात एक विचित्र ओढ. पहिल्यांदा सोनालीने त्याला औषध देताना त्याने हलक्या आवाजात म्हटलं, "सोनाली, आलीस ना?" ती चकित झाली. "काय म्हणालात?" तो मंद स्मित करून म्हणाला, "काही नाही. माझ्या मुलीचं असंच नाव होतं कधी काळी." तिने जबरदस्ती हसून दुर्लक्ष केलं, पण त्या आवाजात काहीतरी होतं. ओळखीचं, खोल आणि धडकी भरवणारं. पुढच्या काही दिवसात जेव्हा जेव्हा ती त्या वॉर्डमध्ये जायची, तो माणूस तिचं नाव घ्यायचा. "सोनाली, औषध दिलंस का? सोनाली, आज पाऊस आहे का बाहेर? सोनाली, तुला घाबरवत नाही ना मी?" त्याच्या आवाजात मृदुता होती, पण त्याच वेळी एक वेदना. सोनालीचं मन हळूहळू अस्वस्थ होऊ लागलं. त्या पेशंटच्या फाईलवर तिने नजर टाकली. शरद देशमुख, वय 58, अपघातानंतर स्मृतिभ्रम, पार्शियल अमनेसिया. तो काही गोष्टी विसरत होता, काही आठवत होत्या. तिने विचारलं, तुमच्या घरून कोणी येत नाही का भेटायला?" तो शांत हसला, "माझं घर फार लांब आहे आणि माझे सगळे आता दुसऱ्या जगात असतील बहुतेक." एक दिवस सोनालीने चुकून त्याच्या पलंगाशेजारचं छोटं बॅग उघडलं. औषध शोधताना त्यात काही जुने फोटो होते. त्यातला एक फोटो पाहून तिचं हृदय थांबलं. त्या फोटोत ती स्वतः होती, लहानपणीची, वडिलांच्या खांद्यावर बसलेली. आणि त्या वडिलांचा चेहरा अगदी हाच होता. फक्त आता वय वाढलेलं, सुरकुत्या अधिक झालेल्या. तिच्या अंगावर शहारे आले. तो फोटो पटकन परत ठेवून बाहेर आले. रात्रभर झोप लागली नाही. हे कसं शक्य आहे? माझे बाबा तर मृत घोषित झाले होते. दुसऱ्या दिवशी तिने रुग्णालयाच्या डॉक्टरकडे जाऊन चौकशी केली. डॉक्टर जोशी म्हणाले, "हो, शरद देशमुख गेल्या 2 वर्षांपूर्वी पुण्यातील अपघातात सापडले होते. त्यांची स्मृती गेली होती. ओळखपत्र काही मिळालं नाही म्हणून आम्ही त्यांना तात्पुरतं नाव दिलं देशमुख." सोनालीला वाटलं, हे नियतीचा खेळ आहे का? तिने ठरवलं, आता खरी खात्री करायची. ती त्या पेशंटसमोर गेली आणि म्हणाली, "तुम्ही मला ओळखता का?" तो शांतपणे तिच्याकडे बघत राहिला. क्षणभर त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाला, "मला माहीत नाही का, पण तुझा चेहरा माझ्या स्वप्नात वारंवार येतो. मी तुला सोनाली म्हणतो कारण माझ्या मनात एक मुलगी आहे, जिनं मला कधीच माफ केलं नसेल." तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती मुलगी म्हणजे मीच आहे, सोनाली शरद सावंत. तो क्षणभर स्थिर राहिला. मग थरथरत्या हातांनी तिचा चेहरा स्पर्श केला. "माझी सोनाली, तू खरंच आलीस?"
त्या दिवशी वॉर्डच्या एका कोपऱ्यात दोघांनी अनेक वर्षाचं मौन तोडलं. बाबांनी सांगितलं, त्या दिवशी मी अपघातात अडकलो. लोकांनी मला मेला समजून सोडलं. मी शुद्धीवर आलो तेव्हा नाव, गाव काही आठवत नव्हतं. फक्त एक नाव आठवत होतं, सोनाली. ती रडत म्हणाली, मी रोज तुझ्यासाठी देवळात दिवा लावायची बाबा. तू खरंच परत येशील असं कधी वाटलं नव्हतं. त्याने तिचे हात हातात घेतले. देवाने मला परत दिलं ते आयुष्य नाही, तू आहेस. त्या दिवसानंतर सोनाली रोज त्यांचं औषध देताना हसत म्हणायची, कसं वाटतंय आज बाबा? तो हसत म्हणायचा, फार बरं सोनाली. आता माझं नाव आणि माझं नातं दोन्ही परत मिळालं आहे. काही महिन्यांनी त्यांचा डिस्चार्ज झाला. बाबा आता तिच्यासोबत एका छोट्या घरात राहतात. संध्याकाळी जेव्हा ती कामावरून परतते, दारात बसलेले बाबा नेहमीच म्हणतात, सोनाली, आलीस ना? ती हसते आणि त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवते. ती हाक आता फक्त आवाज नाही, ती त्यांच्या नात्याची नव्याने जन्मलेली ओळख आहे. कधी कधी नाव हे फक्त ओळख नसतं, ते एक हाक असते, जी माणसांना काळ, अंतर आणि मृत्यूच्या पलीकडूनही पुन्हा जोडते. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.